हा स्टॉल आहे खुसखुशीत भाजणीच्या वड्यांचा. आणि काय आहे? मंचुरियन पण आहे का इथे? ओके ओके. आणि चहा. इथे काय काय आहे तुमच्याकडे? माझ्याकडे भेळ, शेव बटाटापुरी, पाणीपुरी, रगडापुरी, वडापाव असे 5 आयटम आहेत. आणि हे सगळे होममेडच आहेत? हो, होममेड. म्हणजे घरगुती चव आणि स्वच्छ पाणी. आणि हे खाली दर लिहिलेले आहेत. कुवारबाव पंचक्रोशी ब्राह्मण सभेच्या विद्यमाने यशवंतराव गोखले सभागृह इथं महिलांच्या विविध गृहोपयोगी वस्तू आणि त्याची विक्री याचे प्रदर्शन कम स्टॉल सुरू केलेले आहेत. विविध प्रकारचे ड्रेस, लोणची, पापड हे सर्व या ठिकाणी अवेलेबल आहेत. हे आपण बघतोय भक्ती कलेक्शन म्हणून आहे, त्यांचा हा स्टॉल आहे. हा इथे रुद्राणी कलेक्शन म्हणून आहे, त्यांचा एक क्रिएशन म्हणून आहे, त्यांचा एक स्टॉल आहे. त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे ते स्पेशली हँडमेड वस्तू त्यांच्याकडे या ठिकाणी उपलब्ध आहेत. खादीमध्ये आणि बंगाल अशा भागातून त्यांनी त्या वस्तू आणलेल्या आहेत. अतिशय चांगलं कलेक्शन आहे. या ठिकाणी आहेत या ज्योतिषी आहेत, पद्मश्री ज्योतिषालय यांच्याकडे हे विविध प्रकारचे खडे, रत्न, कवड्या, शाळीग्राम, त्याचप्रमाणे रुद्राक्षांच्या माळा अशा सगळ्या वस्तू आहेत. या इथे एक स्टॉल आहे, हा वेगळ्या पद्धतीचा स्टॉल आहे. हे घरी बनवलेले सर्व लहान मुलांचे कपडे आहेत आणि अतिशय चांगले आहेत. घरी बनवलेले आहेत, फ्रेश कापडापासून बनवलेले कपडे आहेत, पायपुसणे आहेत, दुपटी आहेत, अशी ही सगळी घरी बनवलेल्या वस्तू आहेत. आणि महिलांसाठी हा अतिशय एक चांगला उपक्रम आहे. आपण काय करू शकतो आणि आपल्याला काय हवं आहे या दोन्हीचाच मिलाफ या ठिकाणी आपल्याला मिळतोय बघायला. महिलांसाठी आणखी एक आवडती वस्तू म्हणजे पर्सेस, वेगवेगळ्या प्रकारच्या पर्सेस या ठिकाणी आहेत. आणि कपडे वाळत घालण्यासाठी एक सुटसुटीत त्यांनी एक आयटम सुद्धा इथे ठेवलेला आहे. आणि ह्या पर्सेस ज्या आहेत या ज्यूटच्या पर्सेस आहेत, कापडी पर्सेस आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या पर्सेस आहेत. या ठिकाणी चांगल्या प्रकारच्या रेक्झिनच्या पर्सेस सुद्धा आहेत. ह्या वेगवेगळ्या पर्सेस आणि ह्या सगळ्या अगदी महिलांनी खरेदी करण्यासारख्या आहेत. आणखी एक महत्त्वाची वस्तू म्हणजे विविध प्रकारची सौंदर्य प्रसाधनं, नेहमी लागणारी, आवडणारी आणि छोट्या मुलांचे आकर्षक साबण, मेण, वॅक्स असे अनेक प्रकार आहेत या ठिकाणी. ब्रँडेड, नॉन ब्रँडेड अशा प्रकारच्या वस्तू या ठिकाणी आहेत. या इथे दिव्यांच्या वाती, त्याच्यानंतर ही वस्तू काय? भाजणी पीठ, चकल्या, या पुरणपोळ्या अशा सगळ्या खाद्यवस्तू या ठिकाणी आहेत. खाद्यवस्तू तयार करायचं मटेरियल देखील आहे. आणि महिलाच सगळं हे बघतायत, हे त्याच्यातलं महत्त्वाचं आहे. हे इथे पोमेंटी म्हणून गाव आहे, या गावातले पटवर्धन उद्योग आहे, गृहउद्योग आहे. हा गृहउद्योगामध्ये तयार होणाऱ्या या वेगवेगळ्या वस्तू आहेत. त्याच्यामध्ये आंबावडी आहे, फणसाची भाजी ही पॅकबंद स्वरूपामध्ये आहे, कोकण आगळ, आमरस 200 ग्रॅम, त्याच्यानंतर कोकम सरबत आहे, आंबा पोळी, फणस पोळी, आंबा लोणचं, या सगळ्या घरी तयार केलेल्या वस्तू आहेत. आणि अतिशय रिझनेबल दरामध्ये त्यांनी इथे विक्रीसाठी ठेवलेले आहेत. अर्थातच दागिने आवश्यकच आहेत महिलांचं कार्यक्रम म्हटल्यानंतर. हा दागिन्यांचा स्टॉल आहे या ठिकाणी. आणि आपण इथे पाहू शकतो की वेगवेगळ्या प्रकारच्या बांगड्या आहेत, गळ्यातल्या आहेत, कानातल्या आहेत. आणि हेही अत्यंत रिझनेबल दरामध्ये या ठिकाणी अवेलेबल आहेत. सगळ्यांना इथे बघण्यासारख्या आणि घेण्यासारख्या आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे एक प्रेरणा देणारा एक कार्यक्रम या ठिकाणी आहे. आपण काय करू शकतो हे या महिलांनी इथे दाखवलेलं आहे. त्यांना सगळ्यांच्या सहभागाची गरज आहे. हे अंजनारीमध्ये सरपोतदार म्हणून आहेत, त्यांचं एक महालक्ष्मी किचन वंडर म्हणून एक उद्योग आहे.
या उद्योगामधल्या विविध वस्तू आहेत आणि ह्यामध्ये अगदी चकली पीठ, लसूण चटणी, बाजरी पीठ, जिरा पावडर, तांदूळ पीठ, नाचणी पीठ, नाचणीचं सत्व, व्हेज मंचुरियनसाठी लागणारा आटा, मोदकाचं पीठ, अगदी नेहमी मागणी ज्याला असते असं मेथकूट, असे सगळे स्वादिष्ट आणि खमंग पदार्थ या ठिकाणी विक्रीसाठी उपलब्ध आहेत। माझं सगळ्यांना एक विनंती आहे की विकत घेण्यासाठी नक्की याच, पण विकत काही घेण्यासारखं नसेल तर पाहायला तरी नक्की या आणि जेणेकरून या सर्व महिलांना आणि या ठिकाणी जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे युवा ब्रह्म म्हणून कुवारबाव पंचक्रोशी ब्राह्मण सभेनं, त्यांनाही या कार्यक्रमाचं पाहिल्यानंतर एक समाधान मिळेल। आपणही त्यांना प्रोत्साहन देऊ शकता आणि हा असा कार्यक्रम आहे, या ठिकाणी महिला वर्गाची मोठ्या प्रमाणामध्ये अर्थातच उपस्थिती आहे आणि या सर्व कार्यक्रमाला नक्की भेट द्या। हे कार्यक्रमाचं ठिकाण आहे नाचणे रोडजवळ वेधशाळा आहे, म्हणजे आकाशातले ग्रहतारे बघणारी वेधशाळा, वेधशाळा, त्याच्या बाजूला यशवंत हरी गोखले सभागृह म्हणून आहे। या सभागृहामध्ये आपल्याला हा सगळा कार्यक्रम अजून 2 दिवस सुरू आहे, आपण हे पाहू शकता। कुवारबाव पंचक्रोशी ब्राह्मण सभा आयोजित हा एक अतिशय चांगला उपक्रम आहे आणि महिलांना प्रेरणा देणारा हा उपक्रम आहे। या सर्वांना आपण नक्की उपस्थिती लावा। धन्यवाद।